नमस्कार, मी श्वेता. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. मुद्दा महाराष्ट्राचा मध्ये तुमचं स्वागत. या बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे पुणे जिल्ह्यातून. पुणे जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्येत मोठी वाढ झाली आहे. आतापर्यंतची एका दिवसातली सर्वाधिक आकडेवारी पुणे जिल्ह्यात समोर आली आहे. दिवसभरात 14,424 इतके कोरोना रुग्ण पुण्यामध्ये सापडलेत. महानगरपालिकेचे आयुक्त विक्रम कुमार सुद्धा स्वतः कोरोना पॉझिटिव्ह आहेत आणि पुणे जिल्ह्यातली आतापर्यंतची एका दिवसातली सर्वाधिक आकडेवारी समोर आली आहे. ती म्हणजे 14,424 इतके रुग्ण पुणे जिल्ह्यामध्ये एका दिवसात सापडलेले आहेत. त्यामुळे पुण्यामध्ये कोरोनाचा धोका वाढतो इतकं मात्र नक्की. एकेका दिवसातले रुग्ण जर पाहिले तर गेल्या 24 तासातली रुग्णसंख्या ही आतापर्यंतची सर्वात जास्त रुग्णसंख्या पुणे जिल्ह्याची होती. दिवसभरात 14,424 इतके कोरोना रुग्ण पुणे जिल्ह्यामध्ये एका दिवसात सापडलेत. पुणे महानगरपालिकेचे आयुक्त विक्रम कुमार यांना देखील कोरोनाची लागण झाली आहे. ते देखील कोरोना पॉझिटिव्ह आहेत. मात्र इतकी रुग्णसंख्या एका दिवसातली किंवा मग ही रुग्णसंख्या का वाढतीये याची कारणं सुद्धा लक्षात घेतली पाहिजेत. पुणेकरांनी नियमांचं पालन हे काटेकोर करण्याची वेळ आता आलेली आहे. कारण एका दिवसात 14,424 इतकी विक्रमी रुग्णसंख्या पुणे जिल्ह्यातली. आतापर्यंत इतके रुग्ण एका दिवसात पुणे जिल्ह्यामध्ये कधी सापडलेले नव्हते आणि गेल्या 24 तासातली ही अचानक झालेली रुग्णवाढ आहे. गेल्या काही दिवसांपासून पुण्यातली रुग्णवाढ ही होतेच आहे. मात्र कालच्या दिवसातली संख्या ही विक्रमी ठरली आहे. त्यामुळे पुण्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता तुर्तास तरी मनपा हद्दीतल्या शाळा पुन्हा सुरू करण्याचा कोणताही विचार नसल्याचं महापौर मुरलीधर मोहोळ यांनी स्पष्ट केलंय. पुण्यामध्ये आतापर्यंत 3,500 मुलं कोरोना बाधित झालेली आहेत आणि त्यापैकी 100वर मुलांना रुग्णालयात दाखल करावं लागलं होतं. म्हणूनच ही सगळी आकडेवारी लक्षात घेता शनिवारच्या कोरोना आढावा बैठकीमध्ये शाळा सुरू करण्यासंबंधीचा अंतिम निर्णय हे पालकमंत्रीच घेतील असं देखील महापौरांनी सांगितलं. आत्ताच्या या लाटेमध्ये जे मुलं बाधित होत आहेत त्यांना ताप येतोय, त्यांना थोडेशा तीव्र स्वरूपाची लक्षणं आता दिसतात पहिल्या लाटेच्या तुलनेमध्ये. त्यामुळे थोडा हा विचार करायला हवा असं त्यांचं म्हणणं आहे. आम्ही सुद्धा या शनिवारी पालकमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये बैठक होणार आहे, त्याच्यामध्ये हा निर्णय घेऊ. परंतु तत्पूर्वी याच्यामध्ये विचार करताना शहरातील पालक असतील, पालक संघटना असतील, अजून अनेक काही टास्क फोर्समधले डॉक्टर्स असतील, यांच्याशी सुद्धा आम्ही चर्चा करणार आहोत. आपण जर पाहिलं तर गेल्या काही दिवसातली शहरातली वाढती रुग्णसंख्या हा थोडासा चिंतेचा विषय आहे. त्यामुळे मुलांच्या आरोग्याची आणि त्यांच्या सुरक्षितेची प्राधान्य हे कायम आमचं राहणार आहे. पुण्यातून आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे आपल्यासोबत जोडले गेलेत. चंद्रकांत, कालच्या एका दिवसातली रुग्णसंख्या म्हणजे विक्रमीच म्हणावी लागेल पुणे जिल्ह्यातली. त्याची काय कारणं आहेत? टेस्ट कशा पद्धतीनं होत आहेत? आणि दुसरीकडे म्हणजे पुण्यातल्या शाळा सुरू करण्याबाबत आताच महापौरांचं म्हणणं आपण ऐकलं या सगळ्या संदर्भात. श्वेता, ही जी रुग्णवाढ आहे उच्चांकी ही फक्त पुणे जिल्ह्यातली नाही काल तर ही पुणे शहरातली पण आतापर्यंत सर्वाधिक हायेस्ट रुग्णसंख्या होती. म्हणजे 7,264. गेल्या दुसऱ्या लाटेमध्ये हाच आकडा 7,100 होता एप्रिल मधला आणि पहिल्या लाटेतला 2,100 होता 2020 मधला आणि हा तिसऱ्या लाटेतला हा कालचा आकडा आहे 7,264. आणि साधारण प्रशासनाचं म्हणणं आहे आरोग्य विभागाचं हा आकडा साधारण 10,000 जाईल पुण्यातला. म्हणजे अजून पीकला आलेली नाही पुण्यातली लाट, अजून वाढते. ही साहजिक हे कोरोनाची ओमायक्रॉनची लाट आहे. त्यामुळे ही याचा संसर्ग प्रचंड वेगाने होतोय. सुदैवाची बाब ही आहे की सिरियस पेशंटची संख्या तशी नगण्य आहे. म्हणजे आज मितीला जर विचार करायला झाला तर 300-400 पेशंट हॉस्पिटलाइज आहेत आणि त्यातली 64 ही मुलं आहेत. त्यामुळं शाळा सुरू करायच्या की नाही हा विषय अजून तरी म्हणजे उद्याच्या बैठकीत अंतिम निर्णय होईल. पण पालकांची तयारी नाही आणि महापौरांनी सांगितलं स्वतः की अजून मानसिकता नाही. कारण आलेख जो आहे पुण्यातला कोरोनाचा हा वाढता आहे, अजून टिपला पोहोचलेला नाही. त्यामुळे तुर्तास मला नाही वाटत उद्या काही त्याच्यावर निर्णय होईल. शाळा कदाचित पुढच्या आठवड्यावर तरी पुण्यातल्या बंदच राहतील. ग्रामीण भागातला निर्णय कलेक्टर घेतील, तेही उद्याच्याच बैठकीत फायनल होईल. पण त्यांचंही अजून भूमिका हीच आहे, सावध आहे. कारण ग्रामीण भागातही कोरोना वाढतोय, तिथलेही 2100 वर गेली.
पिंपरी चिंचवडची 4,000च्या पुढे गेली. मग ही कालचा आकडा जिल्ह्यातला हा 14,000च्या पुढे गेलाय, जो आतापर्यंतचा पुणे जिल्ह्यातला कोरोनाचा हायस्ट आकडा आहे त्या तिन्ही लाटेंमधला. पण साहजिक याचाच अर्थ असा आहे की ही ओमायक्रॉनची लाट आहे. जी बघूया आता नेमकं प्रशासन इकडं जम्बो हॉस्पिटल सज्ज ठेवलंय पालिकेनं, पण रुग्णसंख्येत पण याच्यामध्ये आणखीन एक मला इथं सांगायचं आवर्जून प्रशासनाला, कारण खासगी हॉस्पिटल जे आहेत ना मोठमोठे रुबी सारखे, हे सध्या कोरोना रुग्णांना ऍडमिशन देत नाहीत. म्हणजे बेडवर हे जे डॅशबोर्ड आहे ऑनलाईन त्याच्यावर बेड दिसतात रिकामे भरपूर, पण एखादा सिरियस पेशंट असेल कोरोनाचं ते सरळ ते नाकारतात. अशा तक्रारी वाढायला लागल्यात. म्हणून प्रशासनाने आता तिकडेही लक्ष देण्याची गरज आहे. आताच आपण पालिकेचे ऍडिशनल कमिशनर बिनवडेंशी बोललो, त्यांनी सांगितलं असं जर तक्रारी आल्या आम्ही गंभीर दखल घेऊन अशा रुग्णालयावर कारवाई करू. ते होणं महत्वाचं आहे, कारण जीव जायला नको. म्हणजे 10-15 दिवशी पुण्यात जर आकडेवारी काढली मृत्यू संख्येचं 1, 2, 3 असायचे, 4 फार तर, पण कालची 30 संख्या 11 वर गेली. म्हणजे हळूहळू मृत्यू संख्या वाढायला लागलेली. ही थोडी चिंतेची बाब आहे. बरं चंद्रकांत, पालिका आयुक्त पॉझिटिव्ह आलेत काल. हो, आणि अशीच जर रुग्णवाढ कायम राहिली तर पुण्यातल्या आरोग्य यंत्रणेवरती सुद्धा ताण येऊ शकतो. हो निश्चितच, जर पुणेकरांनी खबरदारी नाही घेतली, कारण आज तुला सांगतो मी तिन्ही लाटा कव्हर केलेल्या आहेत. आज तिसरी लाट म्हणजे आतापर्यंत हायस्ट आहे, पण पुण्याचं जीवन हे एकदम नॉर्मल आहे. कुठेही वाटत नाही की कोरोना आहे, की म्हणजे लोकांना गांभीर्य संपलं की काय कोरोनाचं असंच वाटायला लागले. हा ठीक आहे, ओमायक्रॉनची साथ आहे, त्याचं तेवढं पेशंट सिरियस नसतात. अनेक पेशंट म्हणजे जवळपास 90% पेशंट असिम्प्टमॅटिक असतात, फक्त 4-5% पेशंट हे सिम्प्टमॅटिक असतात, आणि एक 0.5% पेशंट थोडे सिरियस असतात. म्हणजे सुदैव आपलं हे आहे की कोरोना तर नॉर्मलाइजला येतोय, पण ते येताना कोणाचाही जीव जायला नको, हे सगळ्यात महत्वाचं आहे. म्हणून पुणेकरांनी कोरोनाचे नियम, सोशल डिस्टन्स, मास्क ह्या गोष्टी पाळल्याच पाहिजेत, तरच आपण ह्या कोरोनावर पूर्णपणे मात करू शकतो. बरोबर. पुण्याचे पालकमंत्री अजित पवार हे प्रत्येक आठवड्याला आढावा बैठका घेत असतात. आता उद्या सुद्धा ही आढावा बैठक होईल. संपूर्ण परिस्थिती तर समोर आहेच, मात्र त्यानंतर आता इतकी मोठी रुग्णसंख्या पाहिल्यावरती पालकमंत्री काय निर्णय घेऊ शकतात, काय अंदाज? सध्या तरी असं दिसतंय ते शाळांचा निर्णय जो आहे तो उद्या फायनल होईल. मला प्रशासनाचा एकूण एक कानोसा घेतला आणि राजकीय नेत्यांचं मी महापौरांनी स्वतः सांगितलं की पुण्यातल्या शाळा किमान पुढचा आठवडाभर तरी बंदच राहतील असं दिसतंय, कारण पुण्यातला कोरोना अजून वाढतोय, कमी झालेला नाही, म्हणजे अजून त्याच्या पीकला गेलेला नाही तो. त्यामुळे कदाचित पुण्यातल्या शाळा म्हणजे शहर असेल ग्रामीण असेल पुढच्या आठवड्यावर बंदच राहतील. अर्थात अंतिम निर्णय हे पालकमंत्रीच घेतील, पण निर्बंध काही कडक होत आहेत का आणखीन हायस्ट रुग्णसंख्या नोंदली गेल्यामुळे ते आता पाहावं लागेल. उद्याच्या बैठकीतच ते सगळं ठरेल. जी चंद्रकांत, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी. त्यामुळे पुण्यातली जर कालची रुग्णसंख्या पाहिली तर ती चिंता वाढवणारी आहे, कारण आतापर्यंत म्हणजे कोरोनाची पहिली, दुसरी आणि तिसऱ्या लाटेदरम्यान इतकी मोठी रुग्णसंख्या किंवा इतकी जास्त रुग्णसंख्या अजूनपर्यंत अनुभवलेली नव्हती. पुणेकरांनी मात्र 14,424 ही कालच्या एका दिवसातली रुग्णसंख्या आहे, ज्यामुळे आरोग्य यंत्रणेवरती सुद्धा ताण येऊ शकतो जर अशीच रुग्णवाढ होत राहिली तर. आणि राहिला प्रश्न शाळांचा, जसं सरकारनं सांगितलंय, मात्र त्या भागामध्ये परिस्थितीनुसार स्थानिक प्रशासनाला निर्णय घेण्याचे अधिकार आहेत. त्यानुसार महापौरांनी सांगितलं की पालकमंत्रीच या संदर्भात निर्णय घेतील की पुण्यातल्या शाळांचं नेमकं काय होणार. आणि त्याचसोबत आतापर्यंतची एका दिवसातली इतकी मोठी आकडेवारी पाहता पुणे जिल्ह्यामध्ये आणखी काही नियमांमध्ये बदल होतात का हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे. पुणे महानगरपालिका क्षेत्रामध्ये रुग्णवाढ झाल्यास महानगरपालिका किती सज्ज आहे याची माहिती दिली आहे मनपाचे आयुक्त डॉक्टर रवींद्र बनवडे यांनी. तर मला सांगा, तिसऱ्या लाटेत नाही आतापर्यंत हायस्ट उच्चांक नोंदला गेलाय काल. निश्चितच कोविड बाधित रुग्णांची संख्या पाहता ती दिवसेंदिवस वाढत आहे, परंतु यासाठी पालिका प्रशासन सज्ज आहे. आज आपल्याकडे 4,000पेक्षा जास्त ऑक्सिजन बेड्स अवेलेबल आहेत. ICU आणि व्हेंटिलेटर बेड्स देखील शिल्लक आहेत. सुदैवानं ह्या लाटेमध्ये ICU ॲडमिशन्स कमी जरी असले तरी सगळ्यांनी दक्ष राहणं खूप गरजेचं आहे. आमची प्रशासनाच्या वतीनं सर्वांना हीच विनंती आहे की कृपया ह्याला साधा आजार समजून अंगावर काढू नका. आपल्याला कुठलीही लक्षणं आढळली तर आपण जवळच्या पालिका कार्यालयात संपर्क साधा.
स्वॅब सेंटर आपले ऑपरेटिव्ह आहेत, तिथे टेस्टिंग करून घ्या आणि आवश्यकता भासल्यास निश्चितपणे पालिकेचे CCC सेंटर आहेत, पालिकेचे दवाखाने आहेत, त्यामध्ये आपल्याला मोफत उपचार मिळू शकतो. तर काही खासगी रुग्णालयांच्या तक्रारी अशा येतात की ते कोरोना रुग्णांचे ऍडमिशनच बंद केलेत त्यांनी, मोठमोठे रुबी असेल किंवा इतर काही, त्यांनी सरळ सांगतात आम्ही कोरोना रुग्ण घेणार नाही, त्यामुळे रुग्णांचे हाल होतात जे सिरियस रुग्ण आहेत त्यांचे. नाही, निश्चितपणे अशी कुठे तक्रार असेल तर आम्ही त्याची पडताळणी करूनच घेऊ, कारण आपण केवळ कोरोना रुग्ण आहे म्हणून ॲडमिशन नाकारणं हे योग्य नाही आणि अशी तक्रार असेल तर निश्चितपणे आम्ही त्याच्यात कारवाई करणार अशा हॉस्पिटलवरती. बिलकुल. दुसरं एक ICMRने गाईडलाईन काढले की असिम्प्टोमॅटिक पेशंटची टेस्टिंग करायची गरज नाही, पण आपली कालची जवळपास 20,000च्या पुढची फिगर आहे. म्हणजे नंबर जे आहेत टेस्टिंग ती चांगली गोष्ट आहे, एका अर्थाने नंबर सरी बाहेर येतात, त्यामुळं त्यांचं आयसोलेशन करणं सोपं जातं. तर आपली काय सध्या नेमकी ऍक्शन मुळे कालची आपली टेस्टिंग जवळपास 20,000पेक्षा जास्त आहे. टेस्टिंग करणं आवश्यक ह्याच्यासाठी आहे की त्यामुळे आपल्याला पेशंट्स लक्षात येतात आणि त्यांना आपल्याला आवश्यकतेनुसार उपचार देता येतात. तसंच ज्यांच्याकडे सोय नाही त्यांना आयसोलेट देखील करता येतं. काही ठिकाणी असे निदर्शनास आलंय की काही होम टेस्टिंग किटचा वापर केला जातोय, परंतु त्यांनाही आमची विनंती राहील की जर आपण अशा टेस्ट किटचा वापर करत असाल आणि पॉझिटिव्ह असाल तर कृपया पालिकेशी संपर्क साधून आपल्याला जी आवश्यक ती पुढील उपचाराची मदत आहे ती निश्चितपणे उपलब्ध करून घ्यावी. तर याला जोडून काल केमिस्ट असोसिएशनने सांगितलं की आमच्यावर तुम्ही सक्ती करू नका, त्यांचे मोबाईल नंबर, आधार कार्ड नोंदवायची. त्यामुळं उद्या जर समजा त्यांची टोटल लावायची झाली तर मग लावणार कशी? FDA मार्फत याच्यावर नियंत्रण चालू आहे. मागच्या कोरोना आढावा बैठकीत देखील हा विषय आला होता आणि अशा लोकांना जे होम किट वापरत आहेत आणि पॉझिटिव्ह येत आहेत त्यांना आमची हीच विनंती राहील की कृपया आपण पुढे येऊन न घाबरता आपलं नाव जे आहे, आपली जी माहिती आहे ती पालिकेला, प्रशासनाला कळवावी, जेणेकरून आपल्यालाच योग्य उपचार देणं शक्य होईल. तर जम्बोचं काय स्टेटस आहे? कारण आता हायेस्ट रुग्णसंख्या नोंदली गेली, तयारी आहे आपली, सगळी ऑडिट झाले? बिलकुल, जम्बोची पूर्ण तयारी झालेली आहे. सुदैवानं अजून जम्बोचा वापर करण्याची आवश्यकता भासलेली नाही. आपलं जुनं बानेरचं जे हॉस्पिटल आहे ते देखील कार्यान्वित आहे, तेथे देखील खाटा शिल्लक आहेत. तसंच नवीन बानेरचं जे आहे ते अद्ययावत हॉस्पिटल, अजून त्याची पण आवश्यकता भासलेली नाही आणि नायडूला देखील बेड शिल्लक आहे. त्यामुळे आपली फर्स्ट प्रायोरिटी पालिकेचे जे हॉस्पिटल्स आहेत तिथे रुग्ण ठेवण्याची आहे आणि आवश्यकता भासल्यास जम्बो हे रेडी आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदमसह चंद्रांत फुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे. पुण्यातल्या कोरोना स्थितीचा आढावा घेतल्यानंतर आपण आता उस्मानाबादकडे वळूयात. जिल्ह्यातील शाळा सोमवारपासून सुरू करण्याचा निर्णय हा पुढे ढकलला असल्याची माहिती समोर आली आहे. उस्मानाबादमध्ये सोमवारी शाळा सुरू होणार नसल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलंय, कारण जिल्ह्यात मागील 3 दिवसांपासून कोरोना पॉझिटिव्हिटी रेट 14 ते 15% असल्यामुळे हा निर्णय घेतला गेलाय. दररोज 300पेक्षा जास्त रुग्ण उस्मानाबादमध्ये वाढत आहेत आणि त्यामुळे 26 जानेवारीला उस्मानाबादमधील परिस्थितीचा आढावा घेऊनच मग शाळा सुरू करणार असल्याचं जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी सांगितलंय. उस्मानाबादमधून आमचे प्रतिनिधी बालाजी निरफळ आपल्यासोबत जोडले गेले. थेट जाऊयात. बालाजी, उस्मानाबादमध्ये काय नेमकी स्थिती आहे की ज्यामुळे शाळा सुरू करण्याबाबतचा निर्णय हा पुढे ढकलण्याचा विचार सुरू आहे? श्वेता, एकूण जर बघितलं तर उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाची आकडेवारी जी आहे ती वाढणारी आहे. 48 तासाचं जर बघितलं तर 630 पेशंट जे आहेत ते 48 तासात जे आहे ते कोरोना बाधित निघल्याचा अहवाल झालेला आहे. काल 315च्या जवळपास जे पेशंट आहेत ते कोरोना बाधित निघालेले आहेत 24 तासात. आणि ही जर सगळी पॉझिटिव्हिटी रेट जर बघितला तो 13 ते 15% जवळपास जी आहे ती गेली 2 ते 4 दिवसापासून कोरोनाबाधित रुग्णसंख्येचा येण्याचा जो रेट आहे तो येत असल्यानं प्रशासन चिंतेत आहे. आणि दुसरीकडे काल राज्य शासनानं कोरोनाबाधितांचा जो शाळा सुरू करण्याचा जो निर्णय घेतला होता त्या निर्णयानुसार आज उस्मानाबाद जिल्ह्यातील शाळा सोमवारपासून सुरू होतील का हे सगळं पाहावं लागणार होतं. मात्र उस्मानाबाद जिल्हाधिकारी यांच्याशी आपलं जेव्हा सकाळी बोलणं झालं तेव्हा त्यांनी असं सांगण्यात आलंय की उस्मानाबाद जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट जो आहे तो जास्त असल्या कारणामुळे 26 जानेवारीला या सगळ्या परिस्थितीचा आढावा घेतला जाईल आणि 26 जानेवारीला आढावा घेऊन जो आहे तो शाळा सुरू करण्याबाबतीचा निर्णय पुढे सांगण्यात येतील. जिल्ह्यात जवळपास 2000च्या पुढे जाऊन जिल्हा परिषद आणि इतर शाळा आहेत. मात्र या सगळ्या शाळा ज्या आहेत ते प्रशासनानं फेब्रुवारीपर्यंत बंद केल्या होत्या आणि त्याच्या अनुषंगाने आता ही परिस्थिती सगळी कोरोनाची रोखण्यात कुठेतरी प्रशासन कमी पडलं आणि त्याचा आकडेवारी जी आहे ती आता वाढतच चाललेली आहे. त्याच्यामुळे हा जो शाळा सुरू करण्याचा सोमवारपासूनचा निर्णय आहे तो जिल्हाधिकारी यांनी सांगितल्याप्रमाणे 26 जानेवारी नंतरच सगळी परिस्थितीचा आढावा घेऊन जी आहे ती उस्मानाबाद जिल्ह्यातील शाळा सुरू होणार आहेत. श्वेता जी, बालाजी, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी.
त्यामुळे उस्मानाबादच्या जिल्हाधिकाऱ्यांनी निर्णय घेतलाय की सध्या तरी शाळा सुरू करायला नको. 26 जानेवारीला परिस्थिती पाहून मग पुढचा निर्णय घेता येईल. सध्या तरी उस्मानाबादमध्ये सोमवारपासून शाळा सुरू होणार नाहीत. राज्यातील कोरोनाची तीव्रता काही प्रमाणात नियंत्रणात आल्यानंतर आता पुन्हा येत्या सोमवारपासून शाळा सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याबाबतच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे आणि राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी ही माहिती दिली. पालकांची संमती मिळालेल्या विद्यार्थ्यांना शाळेमध्ये प्रवेश दिला जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं. स्थानिक परिस्थितीनुसार बालवाडी ते महाविद्यालय असं संपूर्ण शिक्षण सुरू होणार असल्याचं वर्षा गायकवाड यांनी म्हटलंय. जिथे रुग्णसंख्या कमी असेल तिथे शाळा सुरू होतील. 1ली ते 12वीचे सगळे वर्ग सुरू होणार असून शाळा सुरू करण्याचा निर्णय हा स्थानिक प्रशासनाकडे सोपवण्यात आलाय असंही त्यांनी स्पष्ट केलं. स्कूल मॅनेजमेंट कमिटी असतील, शिक्षक असतील, मुख्याध्यापक असतील आणि तिथलं असलेलं स्थानिक प्रशासन असेल, तिथले शिक्षणाधिकारी असतील, CO असतील, कलेक्टर असतील, आयुक्त असतील, यांच्या माध्यमातून स्थानिक लेवलला जे आहे ते या संदर्भामधले निर्णय घेतले जातील. ज्या ठिकाणी रुग्णांची संख्या कमी असेल अशा ठिकाणी पूर्णपणे करोनाचा प्रोटोकॉल पाळून त्या ठिकाणी आम्ही जे SOPs दिले आहेत त्याचं कडेकोरपणे जे आहे ते काटेकोर पद्धतीने पालन करूनच ह्या शाळा सुरू केल्या जातील आणि या संदर्भामधले सगळे निर्णय जे आहेत ते आम्ही स्थानिक प्रशासनाला दिलेले आहेत. त्यामुळे 24 तारखेपासून या संदर्भामध्ये जे आहे ते आता शाळा सुरू करण्यासंदर्भामध्ये मग ते 1ली ते 12वी असेल आणि प्री प्रायमरी एज्युकेशन या दोघींच्या बाबतीतसुद्धा हा निर्णय झालेला आहे आणि या शाळा आता सुरू करण्यासंदर्भामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांनी संमती दिलेली आहे. मुंबईतल्या शाळा तर सोमवारपासून सुरू होणारच आहेत, तर राज्यातल्या शाळा सुरू करण्याबाबत स्थानिक जिल्हाधिकाऱ्यांनी निर्णय घ्यावा असं ट्विट पालकमंत्री आदित्य ठाकरेंनी केलं. कोरोना नियमांचं पालन करण्याचं आवाहन आदित्य ठाकरे यांनी केलेलं आहे. शाळेची जी परिस्थिती आहेच ना, ऑलरेडी केसेस तुम्ही जर बघायला गेले तर जगात मिलियनच्या हिशोबाने येत आहे. म्हणजे अमेरिकामध्ये आजही 10 लाख येत आहेत, युरोपमध्ये 3-4 लाख प्रत्येक देशामध्ये येतात आणि मुंबईमध्ये 10,000च्या खाली जर केसेस असतील तर शाळाचे निर्णय घेणं योग्य सर. कारण आता किती दिवस शाळा बंद ठेवायचं. शेवटी ऑलरेडी बाकी जर तुम्ही बघायला गेलं तर ट्रेन्स चालू आहेत, बाकीचे मार्केट्स आम्ही ओपन केलेले आहेत, 50% वरती हॉटेल्स ओपन केले आहेत, बाकी सगळे ठिकाणे चालू आहेत. तर शाळाच कशाला बंदी ठेवायचं आणि किती दिवस मुलांना वंचित ठेवायचं शिक्षणापासून. तर राज्यातील शाळांची नेमकी काय स्थिती आहे हे देखील आपण पाहूयात. राज्यातील शाळांची स्थिती आणि त्यावरती एक नजर टाकूयात. मुंबईमध्ये ऑनलाईन आणि ऑफलाईन असे दोन्ही पर्याय उपलब्ध आहेत. पुणे जिल्ह्यामध्ये विविध घटकांशी चर्चा करून मग महापौर निर्णय घेणार आहेत शाळांसंदर्भातला. तर औरंगाबादमध्ये 10 दिवसांचा आढावा घेऊनच मग शाळा सुरू करण्याबाबतचा निर्णय घेऊ असं सांगण्यात आलंय. नाशिकमध्ये राज्य सरकारच्या निर्णयाबद्दल स्थानिक पातळीवरती नाराजीच दिसतेय. नागपुरात शाळा सुरू करण्याबद्दल अद्यापही संभ्रम आहे. तर सोलापुरात राज्याच्या सूचना आल्यानंतर निर्णय घेतला जाईल असं सांगण्यात आलंय. राज्यामध्ये यापूर्वी नेमक्या केव्हापासून शाळा बंद झाल्या आणि सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला त्यावरती सुद्धा एक नजर टाकूयात. सोमवारपासून शाळांची घंटा तर पुन्हा वाजणारच आहे. मार्च 2020 मध्ये सर्व शाळा कॉलेजेस बंद झाली होती. ऑगस्ट 2021 पासून टप्प्याटप्प्यानं शाळा सुरू झालेल्या आहेत. 1 डिसेंबर 2021ला 1ली ते 12वीच्या शाळा सरसकट सुरू झाल्या. मग 3 जानेवारी 2022 पासून या शाळा पुन्हा बंद कराव्या लागल्या. ओमायक्रॉनच्या 3ऱ्या लाटेमुळे आणि ही 3री लाट सौम्य असल्यामुळे 24 जानेवारीपासून पुन्हा शाळा उघडणार असं सरकारनं सांगितलंय. राज्यामध्ये कोरोनाची 3री लाट आता काही प्रमाणात ओसरत असल्यामुळे काहीसा दिलासा मिळालाय. त्यामुळे निर्बंध सुद्धा कमी होण्याची शक्यता आहे. मुंबईमध्ये लवकरच सकाळी आणि संध्याकाळी ठराविक वेळेत मैदानं आणि उद्यानं सुरू करण्यात येणार आहेत. शिवाय हॉटेल्स आणि रेस्टॉरंटची रात्री 10 वाजेपर्यंत असणारी वेळ 1 तासानं वाढवून ही रात्री 11 पर्यंत केली जाईल. मात्र लग्न सोहळे, कार्यक्रम आणि जिम्समध्ये मात्र सद्यस्थितीत 50% उपस्थितीचा नियम कायम राहणार असल्याचं अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितलं.
कोरोनाच्या दैनंदिन रुग्णांमध्ये सुद्धा विक्रमी वाढ झालेली आहे आणि संपूर्ण देशभरातली काय आकडेवारी आहे ती देखील आपण पाहणार आहोत. मात्र एका छोट्याशा ब्रेक नंतर तुम्ही पाहत राहा मुद्दा महाराष्ट्राचा. रुग्णालयाचा अक्षम्य हलगर्जीपणा, महिलेची रुग्णालयाच्या दारातच प्रसूती. न्यूज 18 लोकमतनं उठवला आवाज. न्यूज 18 लोकमतनं बातमी दाखवल्यानंतर जिल्हा प्रशासन खडबडून जागं झालंय. आमदाराकडून झाडाझडती. दोष ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत. आता कोरोना रुग्णसंख्या संपूर्ण देशभरातली पाहणार आहोत. कोरोनाच्या दैनंदिन रुग्णांमध्ये विक्रमी वाढ झाली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार गेल्या 24 तासात 3,47,000 इतके नवे रुग्ण देशात आढळले. भारतामध्ये गेल्या वर्षी 15 मे रोजी 3 लाखांहून अधिक प्रकरणं नोंदवली गेलेली होती. दरम्यान कोरोनामुळे काल झालेल्या मृतांची संख्या सुद्धा वाढलेली आहे. कोरोनामुळे देशात 703 जणांचा काल मृत्यू झाला आणि आता पुन्हा एकदा रुग्णांची संख्या वाढत असलेली पाहता सर्वांनी काळजी घेण्याचं आवाहन केलं जात आहे. नवी दिल्लीतून आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्यासोबत जोडले गेले. थेट जाऊयात. प्रशांत, संपूर्ण देशभरातली रोजच्या रोज कोरोना रुग्णांची आकडेवारी ही केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून सांगितली जाते, जाहीर केली जाते. कालची आकडेवारी पाहता काय वाटतंय? ज्या पद्धतीने गेल्या 24 तासातली आकडेवारी जर बघितली तर 3,47,000च्या जवळपास ही आकडेवारी आहे. कालच्या गुरुवारच्या आकडेवारीच्या नुसार जर बघितलं तर ही आकडेवारी जवळपास जी आलेली आहे ही 30,000 जास्त आकडेवारी आहे. म्हणजे साधारणतः बुधवारची जर 24 तासाची आकडेवारी बघितली आपण, जी गुरुवारी आली होती, त्यामध्ये जी वाढ झाली ती जवळपास 30,000ची वाढ झाली. महत्त्वाचं म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं कारण यामध्ये आहे की चिंता करण्यासारखे विषय म्हणजे यावेळेस आता मृत्यूदर वाढत आहे. यापूर्वी जर बघितलंय पहिल्या लाटेमध्ये मृत्यूदर कमी होता, पण दुसऱ्या लाटेत मृत्यूदर खूप जास्त झाला होता. पण आता त्याच दिशेनं तिसरी लाट जात आहे का मृत्यूदराच्या दिशेने, हे देखील पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे. कारण की कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्या लोकांची संख्या देखील दिवसेंदिवस वाढत आहे. दुसरं महत्त्वाचं म्हणजे आरोग्य मंत्रालयाने काही मार्गदर्शक सूचना जारी केलेल्या आहे. त्या सूचनांचा आता वापर करण्याची आदेश देखील केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेले आहे. त्यांनी म्हटलं आहे की 5 वर्षाखालील मुलांना मास्क लावण्याची गरज नाही आहे. स्टेरॉइडचा वापर करताना त्याला डायल्यूट कसं करता येईल यासाठी करावं आणि औषधांचा वापर शक्यतो टाळावा आणि जास्तीत जास्त प्रतिजैविकाच्या आधारावरती त्या व्यक्ती जो आरोपी किंवा जो रुग्ण आहे तो रुग्ण कसा ठीक होतो, व्यक्ती कसा ठीक होतो याकडे काळजी घ्यावं. पण महत्त्वाचं म्हणजे आणि सोबतच लसीकरण देखील झपाट्याने करावं. ज्यांच्या 2 लसी झालेल्या आहेत त्यांना धोका कमी आहे असंही केंद्रीय आरोग्य मंत्रालय सांगतं. पण महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं तिसऱ्या लाटेमध्ये ज्या पद्धतीने आकडेवारी येते आणि ज्या पद्धतीने वैज्ञानिक तज्ज्ञ सांगतात की ही आकडेवारी फेब्रुवारी महिन्यामध्ये सर्वोच्च स्थानी असेल, ज्यावेळेस साधारणतः तिसऱ्या लाटेची जो परमोच्च बिंदू आहे तो साधारणतः फेब्रुवारी महिन्याच्या मध्यावधीमध्ये येण्याची शक्यता. साधारणतः 15 ते 20 फेब्रुवारी दरम्यान सर्वात जास्त रुग्णसंख्या असेल असंही वैज्ञानिक तज्ज्ञ सांगतात. पण या सगळ्या पार्श्वभूमीवर जर बघितलं तर काही राज्यांमध्ये जी टक्केवारी आहे ती अतिशय धोकादायक आहे. साधारणतः केरळमध्ये साधारणतः 40% हे संक्रमणाचा दर आहे, हा अतिशय जास्त आहे. मुंबईमध्ये कमी होतोय, दिल्लीमध्ये कमी होतोय, कारण की दिल्लीमध्ये आता कमी झाल्यामुळे जो वीकेंड कर्फ्यू आहे तो देखील उघडत आहे. पण या सगळ्या जर बघितलं एकीकडे 2 राज्यामध्ये परमोच्च बिंदू आल्यानंतर आता तिथे कमी कमी रुग्ण येत आहे. महाराष्ट्र खास करून मुंबई, पुणे, ठाणे या परिसरामध्ये रुग्ण कमी व्हायला सुरुवात झालेली आहे. पण दुसऱ्या राज्यामध्ये साधारण मध्य प्रदेश असो, केरळ असो, तामिळनाडू असो यासारख्या देशातील 10 राज्यांमध्ये साधारणतः रुग्णसंख्या ही झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे त्या राज्य सरकारनी आता जास्तीच्या उपाययोजना करण्याची काळाची गरज आहे असंही केंद्रीय आरोग्य मंत्रालय म्हणतात. या संदर्भात केंद्रीय आरोग्य मंत्री नुकतीच जी पत्रकार परिषद झाली होती त्या पत्रकार परिषदेमध्ये देखील त्यांनी या सगळ्या सूचना दिल्या होत्या. पण धोका अजूनही कायम आहे. त्यामुळे त्रिसूत्रीचा वापर करा, त्रिसूत्रीचं पालन करा, मास्क पाळा घाला, त्यानंतर शारीरिक अंतर पाळा, 6 फुटांनी बोला आणि घरी आल्यानंतर हात धुवा. या 3 सूत्रीचं पालन केलं तर कोरोनापासून दूर राहता येईल. प्रशांत, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी.
आता 5 वर्षांखालील मुलांना मास्क घालण्याची गरज नाहीये. 6 ते 11 वर्ष वयोगटातील मुलं आई-वडिलांच्या प्रत्यक्ष देखरेखीमध्ये सुरक्षितपणे मास्क घालू शकतात आणि 12 वर्ष आणि त्यापेक्षा अधिक वय असलेल्या मुलांना प्रौढांप्रमाणे मास्क घातला पाहिजे. त्याचबरोबर कोरोना संसर्गाची तीव्रता लक्षात घेता 18 वर्षांखालील मुलं आणि किशोरवयीन मुलांसाठी अँटीव्हायरल किंवा मोनोक्लोनल अँटीबॉडीज वापरण्याची शिफारस केलेली नाही. स्टेरॉइड्स वापरल्यास ते 10 ते 14 दिवसांसाठी डायल्यूट केले पाहिजे आणि सरकारनं ही मार्गदर्शक तत्व जारी केलेली आहेत. महत्त्वाची गोष्ट म्हणजे यामध्ये 5 वर्षांखालील मुलांना मास्कची सक्ती करण्यात आलेली नाही. 6 ते 11 वर्ष वयोगटातील मुलं आईवडिलांच्या देखरेखीमध्ये मास्क घालू शकतात, तर 12 वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक वय ज्यांचं आहे त्या मुलांना मात्र प्रौढांप्रमाणे मास्क घालणं अनिवार्य आहे. इतरही बातम्या पाहणार आहोत एका छोट्याशा ब्रेक नंतर. तुम्ही पाहत राहा मुद्दा महाराष्ट्राचा. गोदावरी पात्रात अवैध निर्माण. न्यूज 18 लोकमतवर बातमी आहे आता न्यूज 18 लोकमतच्या एका मोठ्या इम्पॅक्टची. नदी पात्र जे अरुंद करण्याचं काम चालू होतं ते कुठेतरी थांबलेलं आहे. महापौरांनी दिले कारवाईचे आदेश. अवैध काम करणाऱ्यांना दणका. पिंपरी चिंचवड पोलीस दलातील एका हवालदाराला गुंडांनी आपल्या गाडीखाली चिरडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मध्य प्रदेशमधील कुख्यात दरोडेखोरांच्या टोळीसोबत झालेल्या चकमकीदरम्यान ही घटना घडली आहे. यात शुभम कदम नावाचा पोलीस शिपाई गंभीर जखमी झाला आणि त्याच्यावरती आता पिंपरी चिंचवड इथल्या खासगी रुग्णालयात आयसीयूत उपचार सुरू आहेत. विरारमध्ये माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. 7 ते 8 जणांच्या जमावाने एका तरुणाला अमानुषपणे मारहाण केली. ज्या नराधमांनी पीडित तरुणाला मारहाण केली त्याच नराधमांनी या घटनेसंबंधित व्हिडिओ स्वतःच्या कॅमेऱ्यात शूट करून तो शेअर केलेला आहे आणि त्यातनं दहशत माजवण्याचा प्रयत्न केला आणि त्यामुळे आरोपींना पोलिसांचं भय राहिलंय की नाही असा सवाल उपस्थित होतोय. जळगावमधल्या मुक्ताईनगरमधील वडोदा वन परिक्षेत्रात ड्युटीवरील एका वनरक्षकाला मारहाण करण्यात आली. संशयित आरोपी रहीम पवार डुकरांना मारण्यासाठी आला असता वनरक्षक ज्ञानोबा धुळगंडे यांनी त्याला विरोध केला आणि त्याचाच राग आल्याने रहीम पवार यांनी ज्ञानोबा यांना मारहाण केल्याचा आरोप केला जातोय. या घटनेनंतर आरोपी फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. उल्हासनगरमध्ये एका रिक्षाचालकाने रिक्षा चालवता चालवता फुटपाथ चालणाऱ्या एकाचा मोबाईल खेचून पोबारा केला. ही संपूर्ण घटना जी आहे ती सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. कॅम्प नंबर 3 भागातील गणेशनगर परिसरात ही घटना घडली आहे. उस्मानाबादमध्ये एसटी कर्मचाऱ्यांचा संप अद्यापही सुरूच आहे. संपकरी कर्मचाऱ्यांवर एसटीने कारवाईचा बडगा उगारला. उस्मानाबादमध्ये पुन्हा 125 कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्यात आले तर 48 कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आलेल्या आहेत. उस्मानाबादमध्ये 2700 कर्मचारी आहेत, त्यापैकी फक्त 700 कर्मचारी कामावरती परतले. लातूरच्या आजूबाजूच्या 3 गावांमधील शेतकऱ्यांच्या एमआयडीसीत जमिनी गेलेल्या 450 शेतकऱ्यांवर संक्रांत आली आहे. लातूर एमआयडीसीने औरंगाबाद हायकोर्टात चुकीची माहिती दिल्यामुळे 3 गावच्या शेतकऱ्यांना 10 वर्षांपूर्वी मिळालेला तुटपुंजा मावेजा परत करण्याची वेळ आली आहे. जमीनही गेली आणि पैसेही गेल्याने आता सामूहिक आत्मदहनाची वेळ आली असून आता तरी सरकारनं आमच्याकडे बघावं असं साकडं शेतकऱ्यांनी सरकारला घातलं. स्थानिक शेतकरी आणि ग्रामस्थांमुळे घोडबंदर रोडवरील मोघरपाडा इथे मेट्रो 4च्या जागेचा सर्व्हे होणार होता. मात्र सर्वे अगोदर शेतकऱ्यांच्या अटी शर्ती पूर्ण करा, नंतर सर्वे करा अशी मागणी स्थानिक गावकरी आणि शेतकऱ्यांनी तहसीलदार यांच्याकडे केली. तर काहींचे 7-12 जमिनी नावावर करून योग्य मोबदला देण्याची मागणी ग्रामस्थांनी केली. राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ झाली असून गेल्या 24 तासात 46,197 नवे रुग्ण आढळून आलेत. दरम्यान काल दिवसभरात कोरोनामुळे 37 जणांचा मृत्यू झाला असून 52,025 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. दरम्यान राज्यात ओमायक्रॉनचे 125 नवे रुग्ण आढळून आले. ओमायक्रॉनचे सर्वाधिक रुग्ण हे महाराष्ट्रात आढळून आलेले आहेत. देशातील 10 राज्यांमध्ये महाराष्ट्राचा समावेश आहे. ओमायक्रॉनच्या रुग्णसंख्येत महाराष्ट्राचा देशात पहिला क्रमांक असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिली आहे.
मुंबईत कोरोनाचा धोका कायम आहे. दिवसभरात 5,708 रुग्णांची नोंद झाली आहे तर 15,440 जणांनी कोरोनावर मात केली. मुंबईत रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 96% पोहोचलेलं आहे तर मुंबई रुग्ण दुपटी जी आहे ती 83 दिवसांवरती गेली आहे. राज्यात कोरोनाची तिसरी लाट आता काही प्रमाणात ओसरत असल्याने काहीसा दिलासा मिळाला आणि त्यामुळे निर्बंधही कमी होण्याची शक्यता आहे. मुंबईत लवकरच सकाळी आणि संध्याकाळी ठराविक वेळेत मैदाने उद्याने सुरू करण्यात येणार आहेत. शिवाय हॉटेल रेस्टॉरंटची रात्री 10 वाजेपर्यंत असणारी वेळ 1 तासाने वाढून रात्री 11 पर्यंत करण्यात येणार आहे. अतिरिक्त आयुक्त सुरेश काकणी यांनी ही माहिती दिली. राज्यातील कोरोनाची तीव्रता काही प्रमाणात नियंत्रणात आल्यानंतर आता पुन्हा येत्या सोमवारपासून शाळा सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याबाबतच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी माहिती दिली. पालकांची संमती मिळालेल्या विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश दिला जाणार असल्याचं यावेळी त्यांनी सांगितलं. स्थानिक परिस्थितीनुसार बालवाडी ते महाविद्यालय असे संपूर्ण शिक्षण सुरू होणार असल्याचं वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केलं. जिथे रुग्णसंख्या कमी असेल तिथे शाळा सुरू होतील. 1ली ते 12वीचे सर्व वर्ग सुरू होणार असून शाळा सुरू करण्याचा निर्णय स्थानिक प्रशासनाकडे सोपवण्यात आलेला आहे असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. सोमवारपासून राज्यातील सर्व शाळा सुरू करण्यास परवानगी देण्यात आल्यानंतर आता शाळांमध्येही लहान मुलांचं लसीकरण मोहीम जी आहे लहान मुलांची ती राबवण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. राज्याच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असल्याचं टोपे यांनी सांगितलं. 15 ते 18 वयोगट म्हणजे 9वी, 10वी आणि 11वीच्या वर्गातील मुलांचं शाळेत लसीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला. पुण्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता तुर्तास तरी मनपा हद्दीतील शाळा पुन्हा सुरू करण्याचा कोणताही विचार नसल्याचं पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी स्पष्ट केलेलं आहे. पुण्यात आत्तापर्यंत 3,500 मुलं कोरोनाबाधित झाली असून त्यापैकी 100पेक्षा जास्त मुलांना रुग्णालयात दाखल करावं लागलं होतं. आताही 18 वर्षांखालील 64 मुलं विविध रुग्णालयात उपचार घेत आहेत आणि त्यामुळे ही सर्व आकडेवारी लक्षात घेता कोरोना आढावा बैठकीत शाळा सुरू करण्याबाबतचा अंतिम निर्णय हे पालकमंत्रीच घेतील असंही महापौर म्हणाले. जळगाव जिल्हा कारागृहात आणखी 11 कैद्यांना कोरोनाची लागण झाली आणि या सगळ्यांना उपचारासाठी मोहाडी इथल्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आल्या. दरम्यान आतापर्यंत कोरोनाबाधित झालेल्या एकूण कैद्यांची संख्या 24 इतकी झाली आहे. कोरोनाची लागण झालेल्या कैद्यांमध्ये 2 दिवसांपूर्वी अटक करण्यात आलेल्या 2 संशयितांचा समावेश आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वाचे निर्णय ब्रेकनंतर तुमचं स्वागत. मुद्दा महाराष्ट्रामध्ये आता बातमी बूस्टर डोस संदर्भातली. आरोग्य सेवक, फ्रंटलाईन कर्मचारी तसंच 60 वर्षांवरील नागरिकांसाठी सुरू करण्यात आलेल्या बूस्टर डोसला राज्यामध्ये कमी प्रतिसाद असल्याचं चित्र आहे. 10 दिवसांपूर्वी राज्यामध्ये बूस्टर डोस द्यायला सुरुवात झाली होती. 10 जानेवारीपासून 4 लाखांपेक्षा अधिक पात्र आरोग्य सेवक कर्मचाऱ्यांपैकी केवळ 40%च लाभार्थ्यांनी बूस्टर डोस घेतलेला आहे तर 42% फ्रंटलाईन वर्कर्सनी बूस्टर डोस घेतलाय. आणि ही लसीकरणाबाबत कर्मचाऱ्यांमध्ये थोडा संभ्रम नाही. मात्र ओमायक्रॉनची लाट कमी झाल्यामुळे लसीकरण कमी झाल्याचं टास्क फोर्सच्या सदस्यांचं म्हणणं आहे. तर राज्यामध्ये आरोग्य सेवक, फ्रंटलाईन कर्मचारी किंवा ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी जो काही 10 जानेवारीपासून बूस्टर डोस द्यायला सुरुवात झाली आहे त्याला राज्यामध्ये कमी प्रतिसाद असल्याचं चित्र आहे. अर्थात या संदर्भात आपण बोलूयात. महाराष्ट्र कोविड टास्क फोर्सचे सदस्य डॉक्टर उदय कुलकर्णी आपल्यासोबत फोन लाईनवरती आहेत. डॉक्टर, स्वागत तुमचं न्यूज 18 लोकमतमध्ये. आता एकतर बूस्टर डोसला सुरुवात झाली आहे 10 जानेवारीपासून, मात्र जे पात्र लाभार्थी आहेत त्यांच्यामध्ये इतकी उदासीनता का दिसतेय? दर्शकांना मला असं सांगावं वाटतं की ही उदासीनता नाहीये, तर आता सगळीकडे तिसऱ्या लाटेचा प्रभाव असल्यामुळे बरेचसे फ्रंटलाईन वर्कर्स, डॉक्टर्स आणि हे त्या पेशंटच्या ट्रीटमेंटमध्ये आता गुंग आहेत. त्यांना त्याच्यामध्ये जास्त काम करावं लागतंय. त्यामुळे स्वतःसाठी वेळ काढून, तुम्हाला माहिती आहे की याच्यासाठी ठराविक सेंटर्सला जाऊन या सगळ्या ट्रीटमेंट करून घ्याव्या लागतात. तर तिथे जाण्यासाठी आज डॉक्टरांना आणि यांना वेळ तेवढा नाहीये. त्यामुळे कदाचित डॉक्टरांचा प्रतिसाद याच्यामध्ये कमी आहे आणि सिनियर सिटीजन्स बऱ्यापैकी प्रभावित झालेले आहेत या तिसऱ्या लाटेमध्ये आणि काही जण घाबरून आहेत. त्यामुळे तेही बाहेर पडायला थोडासा त्रास आहे. आणि आपल्याला माहिती आहे की एकदा जर समजा एखाद्याला झालेला असेल कोरोना तर 3 महिन्यापर्यंत त्याला ती लस घ्यायची नाही असा सरकारी नियमच आहे. त्यामुळे बऱ्याच जण त्याहीमुळे आता जायला मिळत नाहीये. प्रतिसादामध्ये
सगळ्यांना लसीचं महत्व समजलेलं आहे, पण अशा काही व्यस्ततेमुळे ते आता बाहेर पडू शकत नाहीयेत असं मला वाटतंय. बरोबर. डॉक्टर, अनेक जणांचा असा समज आहे की आधी बाकीच्यांना घेऊ दे, बघूया काय होतंय, मग मी घेईन, असा जो एक समज आहे. न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून तुम्ही काय सांगाल? आरोग्य कर्मचारी आणि सेवकांना त्याचं महत्व माहितीच आहे, मात्र जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांना काय सांगाल? मुळात आपल्याला माहितीये की ज्यांनी पहिला दुसरा लसीचा डोस ज्यांनी घेतलेला आहे त्यांना त्याचं महत्व अगोदर पटलेलं आहेच. पण बऱ्याच जणांना आपल्याला माहितीये की पूर्वी लसीचा तुटवडा असल्यामुळे पहिल्या दुसऱ्या लस घ्यायला उशीर बऱ्याच जणांना झालेला आहे. त्यामुळे काही जणांचे 9 महिन्याची जी अट आहे ती पूर्ण होत नाहीये. आणि अगदी सुरुवातीच्या काळात ज्यावेळी लस दिली गेली होती त्यावेळी साधारणतः एप्रिल नंतर लोकांना लस त्यावेळी दिली गेली होती आणि नंतरच्या काळात तर जून नंतर दिली गेली. त्यामुळे मला असं वाटतं की या सगळ्याचा विचार केला तर आता लाभार्थी जे आहेत त्यांची संख्याही आता कमी आहे आणि त्यामुळे जर आपण असं अपेक्षित धरलं की आता मला समोरचा आकडा दिसतोय तो निराशाजनक आहे, तर तसं नाहीये. कदाचित जे लाभार्थी या काळात येणारे आहेत त्यांच्या या 3 अडचणी की काही जण त्या कामामध्ये गुंतलेले आहेत, काही जणांचा तेवढा कालावधी पूर्ण झालेला नाहीये आणि काही जणांना आता इतक्यातच नुकतं थर्ड वेव्हची भीती असल्यामुळे लोक बाहेर पडले नाहीयेत. लोकांना त्याचं महत्व पटलेलं आहे, लोकांना यायचं आहे. पण या अडचणीचा जर विचार केला तर आपण निराश होण्यासारखं नाहीये. सगळेजण त्या ठिकाणी लस घेण्यासाठी स्वतःहून पुढे येतील असा मला विश्वास आहे. बरं डॉक्टर, आणखी एक गोष्ट, आतापर्यंत म्हणजे 10 जानेवारीपासून झालेली सुरुवात, आतापर्यंत किती टक्के लोकांनी म्हणजे जे पात्र आहेत त्यांचे हे बूस्टर डोस पूर्ण व्हायला हवे होते, जे आता प्रमाण 40% दिसतंय? हे प्रमाण जे आहे त्याची कारणं तर मी सांगितली, पण हे सगळेजण पुढच्या महिन्याभरात लस घेऊ शकतील कारण तिसऱ्या लाटेचा प्रभाव ओसरल्यामुळे आता डॉक्टरांना थोडी उसंत मिळणार आहे. त्यामुळे बहुतेक डॉक्टर स्वतःहून येऊन पुढच्या 15 दिवस ते 3 आठवड्यामध्ये स्वतःचं लसीकरण करून घेतील आणि ज्येष्ठ नागरिकांमध्ये सुद्धा बाहेर पडून घेणं आणि सगळीकडे अवेलेबल झालेली आहे लस. त्यामुळे लोकांना त्याच्याबद्दल अडचण नाहीये. कदाचित खूप अवेलेबिलिटी झाल्यामुळे सुद्धा आपल्याला कधी गेलं तरी मला मिळणार आहे हा जर समजा लोकांच्या मनामध्ये विश्वास असेल तर त्यामुळे थोडंसं चालढकल होते, थोडंसं दुर्लक्ष होतंय. ते जर समजा ठराविक दिवसांमध्येच तुम्हाला लस मिळणार आहे असं म्हटलं तर पुन्हा लोक त्या ठिकाणी स्वतःहून पुढे येऊन करून घेतील असं मला आता कुठला वाटतं. संभ्रम नाहीये किंवा भीती नाहीये लसीबद्दल, मात्र आता ओमायक्रॉनची लाट आता ओसरतीये किंवा त्याचे फार काही गंभीर परिणाम जाणवत नाहीत, हा एक प्रकारे हलक्यात कुठे घेतलं जात नाहीये ना? नाही असं नाहीये. मुळात म्हणजे तिथपर्यंत जाऊन घेण्यासाठी आज मला सहज उपलब्ध झालं तर त्या ठिकाणी जी त्याच्यातली एक अर्जन्सी असते ती निघून गेल्यासारखं होतं. सहजपणाने अवेलेबल होत आहे म्हटल्यानंतर ती गोष्ट करायच्यासाठी माणूस थोडासा चालढकल करतो, हा आपला मानवी स्वभाव आहे. त्यामुळे मला वाटतंय की जेवढ्या गतीने व्हायला पाहिजे तेवढ्या गतीने होत नाहीये. तर पण ते निश्चित सगळ्यांना त्याचं महत्वही मान्य झालेलं आहे. त्याच्यामुळे तिसऱ्या लाटेचा प्रभाव खूप कमी झालाय हेही सगळ्यांनी बघितलेलं आहे. त्यामुळे मला असं स्वतःला वाटतं की सगळेच जण करून घेणार आहेत. फक्त जे टाइम लाईन आपण म्हणतोय तर ती टाइम लाईन पहिल्या दुसऱ्या लाटेमध्ये लोकांना घाई वाटलेली होती. आता तेवढी घाई नाहीये, लोकांना थोडासा निर्धोकपणा जाणवलेला आहे आणि त्यामुळे लोक पण करून घेतील सगळेजण. जी डॉक्टर, खूप धन्यवाद, तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात. त्यामुळे बूस्टर डोसला कमी प्रतिसाद असं म्हणता कामा नये, मात्र सध्या जे आरोग्य कर्मचारी आहेत ते इतर रुग्णांच्या सेवेमध्ये गुंतलेले आहेत, तर दुसरीकडे जे ज्येष्ठ नागरिक आहेत आणि जी अट आहे की लसीचे 2 डोस झाल्यानंतर 9 महिने पूर्ण झालेले पाहिजेत आणि तरच तुम्हाला बूस्टर डोस घेता येईल. त्यामुळे 9 महिने पूर्ण होण्यासाठी सुद्धा बरेचसे जण थांबलेले आहेत आणि म्हणून 40 ते 42% लोकांचं पात्र लाभार्थ्यांचं लसीकरण बूस्टर डोसचं आतापर्यंत झालेलं आहे. आणखी एक छोटासा ब्रेक घेऊन आपण लगेचच परत येतोय. तुम्ही पाहत राहा न्यूज 18 लोकमत. महाविद्यालय असे संपूर्ण शिक्षण सुरू होणार असल्याचं वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केलं. जिथे रुग्णसंख्या कमी असेल तिथे शाळा सुरू होतील. 1ली ते 12वीचे सर्व वर्ग सुरू होणार असून शाळा सुरू करण्याचा निर्णय स्थानिक प्रशासनाकडे सोपवण्यात आलेला आहे असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. सोमवारपासून राज्यातील सर्व शाळा सुरू करण्यास परवानगी देण्यात आल्यानंतर आता शाळांमध्येही लहान मुलांचं
लसीकरण मोहीम जी आहे लहान मुलांची ती राबवण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. राज्याच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असल्याचं टोपे यांनी सांगितलं. 15 ते 18 वयोगट म्हणजे 9वी, 10वी आणि 11वीच्या वर्गातील मुलांचं शाळेत लसीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला. पुण्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता तुर्तास तरी मनपा हद्दीतील शाळा पुन्हा सुरू करण्याचा कोणताही विचार नसल्याचं पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी स्पष्ट केलेलं आहे. पुण्यात आतापर्यंत 3,500 मुलं कोरोनाबाधित झाली असून त्यापैकी 100पेक्षा जास्त मुलांना रुग्णालयात दाखल करावं लागलं होतं. आताही 18 वर्षांखालील 64 मुलं विविध रुग्णालयात उपचार घेत आहेत आणि त्यामुळे ही सर्व आकडेवारी लक्षात घेता कोरोना आढावा बैठकीत शाळा सुरू करण्याबाबतचा अंतिम निर्णय हे पालकमंत्रीच घेतील असंही महापौर म्हणाले. जळगाव जिल्हा कारागृहात आणखी 11 कैद्यांना कोरोनाची लागण झाली आणि या सगळ्यांना उपचारासाठी मोहाडी इथल्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आल्या. दरम्यान आतापर्यंत कोरोनाबाधित झालेल्या एकूण कैद्यांची संख्या 24 इतकी झाली आहे. कोरोनाची लागण झालेल्या कैद्यांमध्ये 2 दिवसांपूर्वी अटक करण्यात आलेल्या 2 संशयितांचा समावेश आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आलेत. 12 जलसंपदा प्रकल्पांना 114 कोटींऐवजी आता 624 कोटींची मर्यादित निविदा मान्य करण्यात आली. क्रीडा संकुल बांधकाम योजनेचं अनुदान देखील वाढवण्यात आलं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार अमोल कोल्हे यांनी नथुराम गोडसे यांची भूमिका साकारली आहे. वे आय किल्ड गांधी यामध्ये नथुराम गोडसे यांची भूमिका अमोल कोल्हे यांनी साकारलेली आहे. 30 जानेवारी 2022 OTTवर हा चित्रपट रिलीज होणार आहे आणि या चित्रपटामुळे महाविकास आघाडी सरकारवर काय परिणाम होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या चित्रपटाचा ट्रेलर पाहून हे स्पष्ट होते की अमोल कोल्हे यांनी नथुराम गोडसेची भूमिका केलेली आहे. त्यांनी केलेली कृती जरी कलाकार म्हणून केली असली तरी त्यामध्ये नथुराम गोडसेचं समर्थन आलंच आहे. कलाकाराचा वेश घेऊन तुम्ही गांधी हत्येचं समर्थन करू शकत नाही असं जितेंद्र आव्हाडांनी स्पष्ट करत याला विरोध केला. सलमान खानने शेजाऱ्याविरोधात अब्रू नुकसानीचा दावा केला असून मुंबईच्या दिवाणी न्यायालयात या संदर्भात याचिका दाखल केली. या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे. सलमानच्या पनवेलमधील फार्म हाऊस जवळ असलेल्या भूखंडाचा मालक केतन कक्कड यांनी यूट्यूबच्या माध्यमातून आपली बदनामी केल्याचा आरोप या दाव्यात करण्यात आला. याआधी झालेल्या सुनावणीत संबंधित जमीन मालकाने कुठलीही बदनामीकारक विधानं करू नयेत यासाठी कोर्टाने अंतरिम आदेश द्यावा अशी विनंती करण्यात आली होती. मात्र कोर्टाने त्यांची ही विनंती फेटाळून लावली. प्रसिद्ध कोरिओग्राफर रेमो डिसूजाच्या मेहुण्याने पंख्याला गळफास घेत आत्महत्या केली. या अंधेरीतल्या यमुनानगर इथे ही घटना घडली असून जेसन सॅव्हिओ वॅटकिन्स असं आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीचं नाव आहे. या प्रकरणी ओशिवारा पोलीस ठाण्यामध्ये मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मात्र जेसननं आत्महत्या का केली हे अद्याप कळू शकलेलं नाही. महात्मा गांधी यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य आणि शिवराळ भाषा वापरणाऱ्या कालीचरणला नौपाडा पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे. वर्धा पोलिसांकडून त्याची कस्टडी आता नौपाडा पोलिसांनी घेतलेली आहे. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिलेल्या लेखी तक्रारीवरून कालीचरणला नौपाडा पोलिसांनी ताब्यात घेतलंय. दरम्यान महात्मा गांधी यांच्याबद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे कालीचरणवर विविध ठिकाणी गुन्हे दाखल आहेत. पिंपरी चिंचवड पोलीस दलातील एका हवालदाराला गुंडांनी आपल्या गाडीखाली चिरडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मध्य प्रदेशमधील कुख्यात दरोडेखोरांच्या टोळीसोबत झालेल्या चकमकीदरम्यान ही घटना घडली आहे. यात शुभम कदम नावाचा पोलीस शिपाई गंभीर जखमी झाला आणि त्याच्यावरती आता पिंपरी चिंचवड इथल्या खासगी रुग्णालयात ICUत उपचार सुरू आहेत. विरारमध्ये माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. 7 ते 8 जणांच्या जमावाने एका तरुणाला अमानुषपणे मारहाण केली. ज्या नराधमांनी पीडित तरुणाला मारहाण केली त्याच नराधमांनी या घटनेसंबंधित व्हिडिओ स्वतःच्या कॅमेऱ्यात शूट करून तो शेअर केलेला आहे आणि त्यातनं दहशत माजवण्याचा प्रयत्न केला आणि त्यामुळे आरोपींना पोलिसांचं भय राहिलंय की नाही असा सवाल उपस्थित होतोय. जळगावमधल्या मुक्ताईनगरमधील वडोदा वन परिक्षेत्रात ड्युटीवरील एका वनरक्षकाला मारहाण करण्यात आली. संशयित आरोपी रहीम पवार डुकरांना मारण्यासाठी आला असता वनरक्षक ज्ञानोबा धुळगंडे यांनी त्याला विरोध केला आणि त्याचाच राग आल्याने रहीम पवार यांनी ज्ञानोबा यांना मारहाण केल्याचा आरोप केला जातोय. या घटनेनंतर आरोपी फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. उल्हासनगरमध्ये एका रिक्षाचालकाने रिक्षा चालवता फुटपाथ चालणाऱ्या एकाचा मोबाईल खेचून पोबारा केला. ही संपूर्ण घटना जी आहे ती CCTV कॅमेऱ्यात कैद झाली असून
या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. कॅम्प नंबर 3 भागातील गणेशनगर परिसरात ही घटना घडली आहे. उस्मानाबादमध्ये एसटी कर्मचाऱ्यांचा संप अद्यापही सुरूच आहे. संपकरी कर्मचाऱ्यांवर एसटीने कारवाईचा बडगा उगारला. उस्मानाबादमध्ये पुन्हा 125 कर्मचाऱ्यांना बडग ब्रेकनंतर स्वागत आणि पुढची बातमी. गुन्हेगारी विश्वातून 5,000 रुपयांसाठी एका महिलेनं दुसऱ्या महिलेची हत्या केल्याची घटना मुंबईत घडली आहे. घाटकोपरच्या रमाबाई नगरमध्ये ही दुर्दैवी घटना घडली आहे. रेखा धोबी असं मृत महिलेचं नाव आहे. रेखाच्या पतीनं आरोपी ममता उके या महिलेकडून व्याजानं 5,000 रुपये घेतले होते. या पैशाच्या परतफेडीवरून दोघांमध्ये झालेल्या वादातून ममता आणि रेखामध्ये बाचाबाची झाली. यावेळी ममतानं लाटण्यानं केलेल्या मारहाणीत रेखा हिचा मृत्यू झाला आणि पोलिसांनी या प्रकरणी ममता उके हिला अटक केली आहे. 50 वर्षीय महिला ज्याच्याशी त्या महिलेच्या पतीचा पैशावरून व्यवहार होता. सकाळी जी काही आरोपी महिला आहे ती त्या मृत महिलेच्या घरी गेली होती आणि तिला लाटण्याने, स्वयंपाकात जे वापरतो आपण ते लाटण्याचा वापर करून तिच्या डोक्यामध्ये 3-4 वेळा तिने मारहाण केली आणि पकडून तिला 2-3 वेळा आपटलं आणि त्या दरम्यान ती बेशुद्ध पडली आणि नंतर हॉस्पिटलाइज केलं असताना तिचा मृत्यू झाल्याचं आम्हाला प्राथमिक तपासामध्ये निष्पन्न झालं. त्या अंतर्गत आम्ही 302 खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. सदर महिलाही ताब्यात आहे. पुढील इन्व्हेस्टिगेशन आम्ही करत आहोत. माझी मावशी आहे आणि ती पैशासाठी आलेली, तर ही बोललेली 23 तारखेला मी देते, तरी ती काय बोलली की नाही मला आत्ताच्या आत्ता पाहिजे म्हणून तिने लाटणं घेऊन तिला मारलं. नंतर तरी पण ती बोलली की मी 23 तारखेला देते माझ्या नवऱ्याचा चेक झाल्यावर. तरी तिने ऐकलं ना, तिला केसाला धरून जोरात आपटली. तसं तिने हेच केलं, बेशुद्ध पडली. हो, स्टार्टिंगला लाटण्याने मारलं. नंतर त्या लहान बाळाला पण घेऊन उचलून जात होते की नाही पैसे देत नाही तर मी बाळाला घेऊन जाते असं. या बातमीसोबतच मुद्दा महाराष्ट्राचा मध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. सगळ्या ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी न्यूज18 लोकमतच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. फेसबुक, ट्विटरवरती सुद्धा आम्हाला फॉलो करा. आणखी एक महत्त्वाची गोष्ट, घराबाहेर पडताना मास्क मात्र नक्की वापरा. सगळे नियम पाळा आणि सुरक्षित राहा.